BSc नर्सिंग ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे, म्हणजे आता तुम्ही कॅप राऊंड रजिस्ट्रेशन करू शकता। तर हे रजिस्ट्रेशन 1 तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि 10 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे। तर 10 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। तर जेही विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंग CET अर्ज भरला होता त्यांचा रिझल्ट लागलेला आहे। आता त्यांना कॅप राऊंड प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन करणं आहे आणि जेणेकरून ते जे ऑप्शन फॉर्म आहे ते भरू शकतील। तर सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, 1000 रुपये चालान भरायचं। अशा प्रकारे हे रजिस्ट्रेशन असणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंग CET दिली होती ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि 10 तारखेपर्यंत त्यांना वेळ देण्यात आलेला आहे। त्यानंतर 11 तारखेपर्यंत ते पेमेंट करू शकतात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा त्यांची 11 तारखेपर्यंत होणार आहे आणि प्रोव्हिजनल जी मेरिट लिस्ट लागणार आहे ही 12/8/2024 लागणार आहे। म्हणजे तुमच्याकडे मोजून 10 दिवस आहेत। ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन करून घ्या। रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करावं लागेल। यामध्ये तुम्हाला तुमची जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन टाकून पूर्ण रजिस्ट्रेशन करायचं आहे। यामध्ये CET रोल नंबर, CET ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख, मोबाईल नंबर, तर या गोष्टी टाका, रजिस्ट्रेशन करा। त्यानंतर जेही तुमची 10वी-12वीची इन्फॉर्मेशन विचारण्यात येईल ती इन्फॉर्मेशन टाका, तुमचा ॲड्रेस टाका आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि जे फी आहे ती फी पेड करा व तुमचा फॉर्म सबमिट करा। रजिस्ट्रेशन नंतरची जेही प्रोसेस असेल, जेही अपडेट असेल, कॅप राऊंड, मेरिट लिस्ट याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।